हॅलो नमस्ते, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे बोटनेक प्रिन्स कट ब्लाउज। हा जो ब्लाउज आहे तो फ्रंट डीप नेक आहे, बॅक बोटनेक आहे। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये या ब्लाउजचं कटिंग, शिलाई अगदी फिटिंग पर्यंत दाखवलेली आहे। त्याचबरोबर हा जो ब्लाउज आहे तो पॅडेड आहे। तर पॅड कसे बसवायचे असतात, नवीन असतात तर खूप त्यांना अवघड वाटतं की ब्लाउजला पॅड कसे बसवायचे आणि लवकर ते येत पण नाहीत। पण मी खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगितले आहेत की ब्लाउजला पॅड कसे बसवायचे। त्याचबरोबर छान अशी याला पफ स्लीव्ज बनवलेली आहे शॉर्ट मध्ये आणि बॅकनेक डिझाइन पण आहे। अतिशय सावकाश हा ब्लाउज दाखवलेला आहे अगदी फिटिंग पर्यंत। व्हिडिओ मोठा आहे पण डिटेल मध्ये दाखवलेला आहे, त्यासाठी तुम्ही पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्या काही अडचणी असतील व्हिडिओ पाहिल्यानंतर तर त्या तुम्ही मला कमेंट मध्ये विचारा। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, स्किप केला तर तुमच्या बरेच जे पॉइंट आहेत ते मिस होतील, तुम्हाला समजणार नाही। बघा, जेवढं आपलं मेजरमेंट परफेक्ट येईल तसाच आपला ब्लाउज बनत असतो। तर मेजरमेंट सुद्धा व्यवस्थित बघा। थोडाफार बदल असू शकतो तुमच्या मापामध्ये, माझ्या मापामध्ये 34 साईजचा असला तरीही, जसं की कमरेचा घेर, त्यानंतर बाहीचा घेर काही थोडंसं कमी जास्त असू शकतं, तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीने ऍडजस्ट करून तुम्ही या साईजचा असा ब्लाउज नक्की बनवू शकाल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर बघा, पेपर कटिंगसाठी जर तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे। त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचे, तुम्हाला तिथे जास्त माहिती मिळून जाईल जी हवी ती। अगदी तुम्ही या ब्लाउजचं जरी पेपर कटिंग ऑर्डर करणार असाल तरी देखील तुम्हाला मिळून जाईल। तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपला, तिथे तुम्हाला माहिती मिळून जाईल। चला, आता जास्त वेळ घेत नाही मी तुमचा, आपण लगेचच ब्लाउजच्या कटिंगला आणि शिलाईला सुरुवात करूयात। तर बघा, या ब्लाउजसाठी 1 मीटर कॉटनचा अस्तर घेतलेला आहे आणि हा आहे ब्लाउज पीस साडीतला कट करून घेतलेला आहे। खूप सुंदर डिझायनर आपण याचा ब्लाउज बनवतोय। सगळ्यात अगोदर अस्तरवरती ब्लाउजचं कटिंग करायचं आहे। त्यासाठी आपल्याला अस्तरला 4 फोल्ड करायचं आहे। बघा, आपलं अस्तर अशी डबल घडीमध्ये येतच असतं ना, त्यालाच फक्त एका बाजूकडे फोल्ड करायचं म्हणजे अस्तर आपलं 4 फोल्ड होतं। इथे बघा, मी 4 फोल्ड करून घेतलेला आहे। छातीच्या साईजनुसार याला फोल्ड करावं लागतं। आता याची छाती आहे 34 इंच, तर इथे बघा मी 13 ते 13.5 इंचाचं अस्तर फोल्ड करून घेतेय। खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला या ब्लाउजचं कटिंग दाखवतेय, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे अस्तर मी असं कट करून घेतलं, बघा जेवढं मला पाहिजे होतं तेवढं घेतलेलं आहे मी। आता याच्यावरती आपण माप टाकायचे आहेत। तयार उंची मला ठेवायची आहे याची 14 इंच, म्हणून मी 15 इंचावरती मार्किंग करते। बघा, 1 इंच मार्जिनसाठी ते ठेवून मी हे मार्किंग केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यावरती आता शोल्डर घ्यायचे आहेत। बोटनेक आहे हा पॅटर्न, तर 7.5 इंच शोल्डर आणि मुंडा उंची 7 इंच। हे दोन्ही मार्किंग झाल्यानंतर ही लाईन अशी सरळ मार्क करून घ्यायची आहे। याच लाईनवर फोल्ड बाजूकडून 7 इंचावरती मार्किंग करून ही लाईन वरच्या बाजूकडे अशी जॉईंट करायची आहे। त्यानंतर बघा, आता या लाईनवर आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच लूजिंग, 8.5 चौथा भाग आहे तर 1 इंच लूजिंग ठेवल्यानंतर 9.5 होतात आणि त्यापुढे 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन ठेवायचं आहे। मार्जिन तुम्ही 2 इंचही ठेवू शकता, कमी जास्त केलं तरी चालेल। त्यानंतर इथे आता कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे, तो आहे 7 इंच, 1 इंच टक्स मार्जिन आणि 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन। स्टिचिंग मार्जिनची लाईन अशी मी जॉईंट करून घेतली। त्याच्या पुढे आपल्याला ठेवायचं आहे 1.5 इंच, आणखीन कमरेच्या बाजूकडे 2 इंच। आता हे बघा, प्रिन्सेस कटसाठी आपण वाढवलेलं आहे, ते बॅकमधून कटिंग करून काढायचे। अगोदर इथे 1.5 इंचावरती कोपऱ्यातून मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे असा। आता हा आकार देऊन घेतल्यानंतर आपल्याला केलेल्या मार्किंग प्रमाणे याला कट करून घ्यायचं आहे। तर इथे बघा, मी ह्याचं कटिंग करून घेतेय। जे साईडला 2 आणि 1.5 इंचाचं वाढवलेलं आहे मार्जिनच्या पुढे, ते आपल्याला बॅक पार्टमधून कट करायचे। आठवणीने कट करायचं आहे, विसरायचं नाही। खाली उंचीच्या खाली बघा थोडं मार्जिन आहे, ते पण मी कट केलं नाही, कारण फ्रंटमध्ये थोडा पण कटोरीला एक्स्ट्रा ठेवत अर्धा इंच। बऱ्याच जणांना कटोरी जोडताना कमी पडतीये, म्हणून मी शक्यतो नाही ठेवत, पण तुम्हाला एक ट्रिक सांगते। मी दोन्ही काय केलं तर साईडला काढले, एकत्र होते ते, शोल्डरमध्ये फोल्ड होतं ते कट करून, बॅकमधून साईडला जे 1.5 इंच आणि 2 इंच वाढवलेलं होतं ते कट केलं आणि जे उंचीचं माप टाकलेलं होतं त्याप्रमाणे उंची कट करून घेतलेली आहे। आता हे आहे फ्रंटचं अस्तर, बघा व्यवस्थित बघा, फ्रंटचं पार्ट आपण कट करतो। इथे सगळ्यात अगोदर व्यवस्थित त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। फोल्ड केल्यानंतर आपण याला सगळ्यात अगोदर 15 इंचावरती मार्किंग करूयात। जे आपण उंचीसाठी केलेलं होतं मार्किंग
असते, कारण थोडं खाली अस्तर जास्त होतं ते कट केलेलं नाही म्हणून. आता लाईन मार्क करून घेतली आहे मी. सगळ्यात अगोदर आपल्याला इथे आता गळ्याचं मार्किंग करायचं आहे. बघा, गळा रुंदी आपण याची ठेवणार आहे 3.5 इंच, कारण हा फ्रंट डीप नेक आहे, बॅक बोट नेक आहे. उंची 7 इंच ठेवली आहे. 6.5 इंचाचा गळा याचा तयार होईल. अर्धा इंच आपण मार्जिनसाठी एक्स्ट्रा ठेवत असतो गळ्या उंचीमध्ये. आकार देऊन घेतला. आता इथे 4 इंचावर मार्क करायचे आणि इथे देखील एक 4 इंचावर मार्किंग करून ही लाईन 4 इंचाची करून घ्यायची आणि मुंड्याच्या बाजूकडे आकार द्यायचा आहे. 2 इंचाचा टक्स घ्यायचा आहे लगेच त्याच्या पुढे आणि कटोरीचा शेप द्यायचा आहे. आता हे झालं आपलं. त्यानंतर बघा, आपल्याला मुंड्यामध्ये अर्धा इंचाचा टक्स मार्क करायचा आहे, जो आपण याला कट करणार आहे. म्हणूनच आपण 1.5 इंच वाढवलेला आहे. बघा, तर हे आठवणीनं असं टक्स देऊन घ्यायचं आहे. मुंड्यात 1.5, अर्धाचा आणि कमरेकडे 2चा. इकडे अर्धा इंचावर मार्किंग करून ही लाईन अशी तिरकी इकडे जोडून घ्यायची. बघा, अशा पद्धतीने अर्धा इंचाची आपण काय केलं, कटोरीची उंची वाढवली आहे फक्त. त्यामुळे कटोरी जोडताना आपल्याला कमी पडणार नाही. बऱ्याच जणांना खूप जास्त कमी पडते 1-1 इंचाची, तर व्यवस्थित न बसवल्यामुळे ते पडत असते कमी. तर आता नाही कमी पडणार. अशा पद्धतीने तुम्ही वाढवू शकता. बघा, तुमची कटोरी कमी पडत असेल तरच तुम्ही उंची वाढवा, अन्यथा वाढवू नका. आता मी याला कट करून घेते. बघा किती, फक्त आपण अर्धा इंचाची त्याची उंची वाढवली, जास्त नाही. आणि त्याला क्रॉसमध्ये कट केलं आहे. इकडे हे कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं हे कटिंग झालं. यानंतर आपण पॅडेड ब्लाऊज बनवतोय, त्यासाठी अस्तर डबल लागेल फ्रंट साईडचं. त्यासाठी मी पुन्हा एकदा अस्तर फोल्ड करून घेते, किंवा डायरेक्ट जे आपण फ्रंटचं अस्तर कट केलेलं आहे ते याच्यावरती ठेवून कटिंग करायचे. बघा, अस्तर आपल्याला पॅडेड ब्लाऊजसाठी फ्रंट पार्टचं डबल लागतं. एक अस्तर आपण मेन फॅब्रिकला लावतो, दुसरं अस्तर आपल्याला पॅडसाठी लागत असतं. तर त्यासाठी हे अस्तर कट करून घ्यायचं आहे. तुम्ही पॅडेड ब्लाऊज बनवत असाल तरच डबल अस्तर कट करा, किंवा सिंगल अस्तर कटिंग करून ब्लाऊज तुम्ही पूर्ण करू शकता, पॅडेड नसेल पाहिजे तर हे लक्षात घेऊनच कटिंग करा. मी तुम्हाला पॅडेड ब्लाऊज दाखवते. ही आहे कटोरी. कटोरीचं पण अस्तर आपल्याला डबल लागेल. फक्त बॅकचं आणि बाहीचं अस्तर डबल लागत नाही, पण फ्रंट पार्टचं पूर्ण आपल्याला अस्तर हे डबल लागतं. तर इथे मी याला कट करून घेते. मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलेलं होतं की 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे, पण हे 1 मीटर अस्तर नसून 1.5 मीटर आहे, कारण अर्धा मीटर अस्तर आपलं एक्स्ट्रा याच्यामध्ये लागतं फ्रंटसाठी. तर बघा, हे पण मी कट करून घेते. आणि अस्तर परफेक्ट 1.5 मध्येच बसेल किंवा 1 मीटरमध्येच बसेल ब्लाऊज असं नाही. ब्लाऊज उंचीनुसार, स्लीव्जच्या उंचीनुसार किंवा त्याच्या पॅटर्ननुसार अस्तरचं जे माप आहे ना ते कमी जास्त होऊ शकतं. तर ते त्याप्रमाणे तुम्ही अस्तर घ्यायचं आहे. बऱ्याचदा 1 मीटर म्हटलं तर तुम्ही 1 मीटरच अस्तर घेताल, पण तसं नाही. साईजनुसार अस्तर हे कमी जास्त लागू शकतं. आता बघा, हे जे पॅटर्न आहेत ना फ्रंटचं आणि बॅकचं, ते या कपड्यावरती मी अगोदर कटिंग करून घेते अर्धा इंचाने वाढवून. आणि बाहीचं कटिंग मी तुम्हाला पेपरवर दाखवते, कारण मला याची बाही पफ बाही बनवायची आहे शॉर्टमधली. तर बघा, इथे आपल्याला सगळ्यात अगोदर फोल्ड बाजूकडून 4 इंचावर मार्क करायचं आहे. आता माझ्याकडं कापड कमी आहे म्हणून मी फक्त 4 वरती मार्किंग करते आणि उंची 5 वर टाकली, 4ची तयार होईल. आणि घडी बघा आपल्याला किती टाकायची असते. छातीचा चौथा भाग आपला होता 9.5 इंच, पण आता इथे कापड पेपर पण छोटाच आहे म्हणून जेवढा आहे तेवढा मी घेते 9चा, कारण ही पफ बाही आहे. थोडंसं आपण माप इकडे तिकडे करू शकतो. डाऊन करायचं आहे याला 2.5 इंच आणि बाहीचा असा शेप देऊन घ्यायचा आहे. रेग्युलर बाही मार्क करायची, फक्त त्याला ना रुंदीमध्ये वाढवायचं असते फोल्ड बाजूकडे आणि उंची पण वाढवायची असते. इथे बाहीचा राऊंड टाकायचा आहे, तर 6.5 + 1.5 इंचाचा आहे असा. आता बघा, जिथे आपण उंची किती टाकली आहे, 5 इंच टाकली आहे मार्जिन सहित, पण आता या बाजूकडे 7 वर मार्क करून हा आकार याच्यामध्ये जोडायचा आहे. तुम्हाला जर चांगला पफ पाहिजे असेल तर तुम्हाला फोल्ड बाजूकडची उंची वाढवावी लागेल. ती उंची तुम्ही 3 इंचापर्यंत पण वाढवू शकता. पण आता इथे कापड कमी असल्यामुळे मी नॉर्मल फक्त वाढवली आहे आणि याला कट करून घेतले असं. आता मेन कपडा जो आहे ना तो पण खूपच कमी आहे, तर मी त्याला जॉईंट वगैरे देऊन घेणार आहे. हा जो पेपर आहे तो आपण अस्तरवरती कट करूया. बरेच जण मला म्हटले होते की तुम्ही अस्तरवरती फुगाबाई नाही बनवत का, तर बनवते. जसं कस्टमर सांगतील तशा पद्धतीने पॅटर्न आपले बनत असतात. आता हा आहे मेन कपडा, एवढाच राहिला आहे. पुढच्या बाजूकडे बघा मला तेवढा जॉईंट द्यावा लागेल. मेन कपडा आहे तो 4 फोल्ड आहे
आणि याची बॉर्डर मी कट करून काढणार आहे, कारण फक्त खाली त्याला अर्धा इंचाचा गोट करायचा आहे बॉर्डरचा, एवढी मोठी नको आहे. तर मी याला असं कट करून घेतलं. आता इकडे असं जॉईंट देऊन मी याला घेते. तुमचं कापड कसं आहे बघा, त्या पद्धतीने तुम्ही पण कटिंग करून घ्या. या कस्टमरला हीच बाही पाहिजे होते, कशीही करा म्हणून सांगितलेलं होतं, तर मी त्यांना करून दिली जॉईंट वगैरे देऊन. आता बघा आपलं हे कटिंग झालेलं आहे. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला याचं स्टिचिंग पण दाखवते. सगळ्यात अगोदर आपण याचा ना फ्रंट किंवा बॅक तयार करूयात किंवा बाही तयार करूयात, कुठलाही पार्ट जे किचकट काम असतं ना, जसं की बघा आता बाहीला भरपूर जॉईंट द्यायचेत मला, तर जास्त वेळ लागणारे जे पार्ट असतात तेच मी अगोदर तयार करून साईडला ठेवते, म्हणजे माझा ब्लाऊज खूप फास्ट होतो. तर इथे मी बाही घेतले, अस्तर घेतलेलं आहे या पेपरच्या खाली, हे मार्किंग करून घेतलं अस्तरवरती आणि मार्किंगप्रमाणे याला कट करून घ्यायचे. बघा कटिंग करून घेते मी याला, मार्किंग केलेलं आहे अस्तरवरती. अस्तर 4 फोल्ड आहे. हे खूपच कमी कपडा होता तरी देखील ही बाही बनवलेली आहे. तुमच्याकडे पण असे कस्टमर येत असतील, अगदी बसत नसेल तरीसुद्धा म्हणतात की आम्हाला असंच पाहिजे, कसंही करून द्या, तर त्यावेळी थोडंसं ॲडजस्टमेंट आपल्यालाही करावं लागतं. तर बघा इथे मी बाहीचं अस्तर कट करून घेतलेलं आहे. आता याच्यावरती आपल्याला मेन कपडा ठेवायचा. आता याला उलट वगैरे काय करायचं नाही आहे. नेहमीप्रमाणे मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे अस्तर ठेवा. जसं आहे तसं याला जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा तुम्हाला दिसतंय का, मी साईडला कपडा जॉईंट करून घेतलेला आहे. याला मेन कपडा खूप कमी पडला होता म्हणून मी दोन्ही बाजूकडे जॉईंट दिलेले आहेत, जसे निघाले तसे. या बाहीला आपल्याला अस्तर, या कपड्याला हे अस्तर जॉईंट करून अगोदर घ्यायचे. मी तुम्हाला या ब्लाऊजचे सगळे एक एक पार्ट दाखवणार आहेत, तरच हा व्हिडिओ तुम्हाला काय होईल, छोटा होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला मला सावकाश सांगता येईल, गडबड होणार नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये एवढा एकच प्रश्न असतो की व्हिडिओ खूप फास्ट होतात म्हणून. तर आता मी खूप प्रयत्न केलेला आहे अगदी तुम्हाला सावकाश समजवण्याचा. एवढं सावकाश ठीक आहे का मला नक्की सांगा. आता बघा इथे मी काय करते आहे, साईडचा जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेते. इकडे पण आपल्याला अस्तरप्रमाणे याला कट करून घ्यायचं आहे. आता ही दुसरी बाही आहे, याला पण मी तसंच अस्तर जॉईंट करून घेते. अस्तर जॉईंट झाल्यानंतर आपण बघा किती सोडलेलं होतं साईडला, 4 इंच. ठीक आहे, म्हणून मी असं मार्क करून घेतलं. जेवढं आपण ज्या प्लीट्स असतात त्या टाकण्यासाठी सोडलेलं अंतर आहे ना, तेवढं मार्क करून घ्यायचं. सेंटरला पण एक मार्किंग करायचं. बघा इकडे असं. आता याच्यावर आपण अशा प्लीट्स टाकून घ्यायच्या आहेत. कुठल्याही एका डायरेक्शनमध्ये या प्लीट्स तुम्ही घेऊ शकता किंवा समोरासमोर घेतल्या तरीही चालेल, पण शक्यतो पफ स्लीव्जमध्ये आपण एका डायरेक्शनमध्येच घेत असतो. आता या किती घ्यायच्यात, कशा घ्यायच्यात, हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे. जेवढ्या छोट्या घेताल तेवढ्याही चालतील किंवा मोठ्या 2-4 घेतल्या तरीही चालेल, जसं तुम्हाला आवडेल त्याचं डिझाईन तसं. वरच्या बाजूच्या ज्या आहेत त्याच्या विरुद्ध डायरेक्शनमध्ये घ्यायच्या, म्हणजे पफ त्याचा व्यवस्थित पडला जातो, चपटा बसत नाही. किंवा एका डायरेक्शनमध्ये जरी घेतलं तरी पण चालेल, प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. मी फक्त तुम्हाला इथे एक टिप्स दिलेली आहे. सेम याच पद्धतीने मी दुसरी तयार करून घेणार आहे. याचा जो खालचा गोट आहे तो मात्र मी आत्ताच लावणार नाही, बाही जॉईंट केल्यानंतर लावेन किंवा त्यावेळी दाखवेन मी तुम्हाला. बघा दुसरा पफ मी असाच तयार करून घेतला. तुम्हाला इथे माप बघायचं आहे परफेक्ट झालेलं आहे का. तर बघा इथे ह्या दोन्ही बाही माझ्या झालेल्या आहेत व्यवस्थित. मी चेक करून घेते एकदा दोन्हीची साईज सेम आहे का, पफ परफेक्ट आलेला आहे का दोन्हीचा, कारण तो सेम यायलाच पाहिजे, उंची वगैरे परफेक्ट असली पाहिजे. आता दोन्ही सेम आहेत. बाही मी साईडला ठेवली. आता आपण याचा बॅक बनवूयात. बॅकसुद्धा खूप सुंदर सांगितलेलं आहे त्याने, अगदी सिम्पल आहे आणि खूप छान दिसतो घातल्यानंतर. काय करायचं, अगोदर मेन कपड्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे मी अस्तर ठेवलं आणि इथे सगळीकडे शिलाई देऊन घेते. अस्तर जोडताना आपल्याला नेहमी अस्तरवरती आणि कपड्यावरती असं हात फिरवून प्लेन करायचं आहे. त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा घोळ नाही आला पाहिजे, चून नाही पडली पाहिजे. छान प्लेन अस्तर कापड व्यवस्थित बसायला हवं. तर तुम्हाला ते अशा पद्धतीने जॉईंट करून साईडचा एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करून काढायचा आहे, जो मी ते काढते आहे.
आता आपण याच्या गळ्याचं कटिंग करूयात। त्यासाठी मी इथे फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि मार्क पण करून घेतलाय, पण याच्या उलट्या बाजूकडे हे मार्किंग मी तुम्हाला दाखवते। याची गळा उंची तयार किती ठेवायची त्यामध्ये अर्धा इंच जास्त घ्या, म्हणजे मी 11.5 वर मार्क केलं, 3.5 इंच गळा रुंदी ठेवली। बघा 11 इंचाचा याचा गळा तयार होईल। आपल्याला अगोदर असा एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये डिझाइन मार्क करायची। बघा वरचा मी ठेवणार आहे फक्त 2.5 इंचाचा आणि असा शेप देऊन घेणार आहे। डिझाइन तुम्ही कुठलीही बनवा बॅकसाठी तुमच्या आवडीप्रमाणे। मी सिंपल यामध्ये असा ड्रॉप घेणार आहे, थोडासा पसरट। बघा या पद्धतीने कुठलाही आकार तुम्ही यामध्ये घ्या, शिलाईची पद्धत हीच राहील। बाहेरून आपल्याला 1 इंच वाढवून मार्क करायचा आहे। आता मी काय सांगत असते, जे मार्क केलेला जो गळा आहे ना तो दुसऱ्या बाजूकडे तुम्हाला काय करायचं असते, पुसट दिसत असतं ना त्याच्यावरून फक्त मार्क करून तो पूर्ण करायचा असतो। तर बघा मी ते सांगते, पण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं पण आहे, म्हणजे मार्किंग हे आपलं पूर्ण होतं। कारण आपण गळे काय करतो, आतून कटिंग न करता मार्किंगवरून शिलाई करतो आणि मग कट करतो। कारण ती पद्धत खूप सोपी आहे, गळे एकदम परफेक्ट बनतात, फिनिशिंग चांगलं येतं। नवीन शिकणारे सुद्धा या पद्धतीने बनवू शकतात। जितकं सोपं असेल त्या पद्धतीने मी दाखवत असते, शिकवत असते, तर नक्की तुम्ही असं ट्राय करा। बघा आतून जर हा गळा आपण कट केला अगोदर मार्किंग प्रमाणे तर काय होणार, भरपूर तो पसरतो, कपड्यावरती व्यवस्थित सेट होत नाही। त्यामुळे ही पद्धत तुम्ही वापरू शकता। आणि पेपर कॅनव्हासवरती तयार केलेले गळे आहेत ना, त्याचं फिनिशिंग खरंच खूप छान येतं आणि अजिबात अवघड पण वाटत नाहीत। बघा मी काय केलं आहे, अस्तरवरती पेपर ठेवून एक शिलाई देऊन घेतली। आता साईडने अस्तर मी फोल्ड करून घेतलं। त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, साईडने जे ठेवलेलं अस्तर आहे ना त्याच्यावर कट द्यायचे आणि ते अस्तर आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे याच्यावरती असं। तर बघा मी हे सगळं अस्तर आहे ते फोल्ड करून घेते। आजचा ब्लाऊज कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा। यानंतरचा कोणता व्हिडिओ बघायला आवडेल ते पण सांगा। इथे बघा मी हे सगळं अस्तर जे आहे ते याच्यावरती फोल्ड करून घेत आहे। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये छान डिझायनर ब्लाऊज मी तुम्हाला दाखवत आहे। ब्लाऊज कटिंगपासून फिटिंगपर्यंत दाखवला आहे, त्यामुळे तुम्हाला इतर कुठलेही व्हिडिओ बघण्याची गरज नाही। शिवाय हा ब्लाऊज पॅडेड आहे, आपण यामध्ये पफ स्लीव्ज बनवली, त्यानंतर बॅकनेक डिझाइन बनवली, तर सगळंच तुम्हाला एका व्हिडिओमध्येच बघायला भेटते। बघा इथे मी याला सेंटर लाईन मार्क केलेली आहे सरळ बाजूकडे आणि त्याच्यावरती हा पेपर ठेवायचा आणि जी सेंटर लाईन आहे ना बरोबर ती सेंटर लाईन दोन्हीची पण मॅच व्हायला पाहिजे, खाली कपड्यावर केलेली आणि वरती पेपरवर असलेली, आणि मग तुम्हाला याच्यावरती शिलाई करायची। आता शिलाई कशी करणार बघा, जे आपण मार्किंग केलेलं आहे ना गळ्याचं त्या मार्किंगवरून शिलाई द्यायची। बरोबर मार्किंगवरूनच शिलाई द्यायची, म्हणजे तुमची शिलाई परफेक्ट येते, अजिबात वाकडी तिकडी होत नाही। आता इथे लक्षात ठेवा, जसा तुमचा टाका पडेल त्याच पद्धतीने गळ्याचा आकार पण बनणार आहे। तर शिलाई तुम्हाला अगदी व्यवस्थित द्यायची आहे, सावकाश द्या, गडबड करू नका, पण त्या मार्किंगवरूनच शिलाई येऊ दे। मार्किंगसुद्धा तुमचं छानच झालेलं पाहिजे, तरच तो तसा गळा बनेल। बघा मी याला कट करून घेते। आता कट करताना आपल्याला अर्धा ते पाव इंचाचं मार्जिन ठेवून कटिंग करायचं आहे शिलाईच्या बाजूने, आणि कट झाल्यानंतर याच्यावर असे कट द्यायचे, कारण आपण याला आतमध्ये फोल्ड करणार आहे, तर ते फोल्ड व्यवस्थित व्हावं, एकही त्याच्यावर चून पडू नये यासाठी। अशा पद्धतीने तुम्हाला सगळीकडे हे कट द्यायचे आहेत। कट दिल्यानंतर मी याला फोल्ड करून वरून एक शिलाई देऊन घेते। आता या गळ्याला मी प्लेन ठेवणार आहे, कारण या कस्टमरला कुठल्याही प्रकारची लेस आवडत नाही, तर त्यांना प्लेनच गळा हवा आहे, म्हणून मी याला प्लेन ठेवते। पण तुम्हाला लेस वगैरे लावून याला डिझाइन करायचं असेल तर तुम्ही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। मी ते टक्स घेते अर्धा इंचाचा। बघा साईड पार्ट मी काय केला, सेंटरपर्यंत फोल्ड केला आणि मग मी ते टक्स देते। अर्धा इंच रुंदी ठेवायची टक्ससाठी, 4 इंच उंची ठेवायची आणि मग टक्स शिलाई देऊन घ्यायची। मार्किंग करून द्या किंवा बिना मार्किंग करता द्या येत असेल तर। अशा पद्धतीने बघा बॅकचे टक्स झाले, फोल्ड केलं व्यवस्थित याला, आणि अर्धा इंच आपल्याला क्रॉस कटिंग करायचं आहे खालून टक्सपर्यंत। बघा हे तिरकं कटिंग होतं, यामुळे काय होतं आपला बॅकला जी गोलाई येते ना खालून थोडीशी ती येत नाही, अगदी सरळ रेषेमध्ये तयार होतो, म्हणून ते कटिंग करायचं। आता याला मी कंबरपट्टी लावून घेते। आता ही कंबरपट्टी मी अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून इथे जॉईंट करते। फोल्ड पट्टी आहे, पण तुम्ही ते सिंगल पट्टीचा वापर करू शकता। पट्टी बाहेरच्या बाजूकडे करून काय करायचं, वरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची
आता ही पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि याच्या किनारीला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। बघा इथे मी ती शिलाई देऊन घेतली। ब्लाऊज पूर्ण झाला की कमरेला हात शिलाई करून घ्यायची, गळ्याला हात शिलाई करायची। खूप छान दिसतो हा गळा घातल्यानंतर। छान फिनिशिंगमध्ये कसा बनवायचा सोप्या पद्धतीमध्ये हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे। ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा। आता बघा इथे आपण फ्रंट तयार करू। आपली बाही झालेली आहे, बॅक पण झाला, आता फक्त फ्रंट राहिलाय। फ्रंटला आपण पॅड बसवणार आहेत, तर ते कसे सोप्या पद्धतीने बसवायचे ते बघा। आता इथे बघा मी फोल्ड कपडा जो होता तो अजून कट केलेला नव्हता, तर ते अगोदर मी कट करून घेते आणि इकडे थोडंसं कमी जास्त झालेलं आहे अस्तर, म्हणून हे पण मी लेवल करून घेतलं कट करून। तर हे सगळं शिलाई करताना आपल्याला बघायचं असतं आपले पार्ट व्यवस्थित सेम आहेत का। गळ्याचं कटिंग पण मी करणार आहे इथे। बघा मी गळा कट केला, पुढे मी पायपिंग करणार आहे याला, कारण हा फ्रंट हुक आहे म्हणून। हे आहे आपलं अस्तर, एक अस्तर बाजूला ठेवलं आहे मी, आपण डबल कट केलेला आहे म्हणून। याच्यावरती आपल्याला मेन कपडा ठेवायचा आहे ब्लाऊज पीसचा, तो पण फोल्ड होता तरी ते मी फोल्ड याचा कट करून सेपरेट करते। बघा काय करायचं आहे आपल्याला, मेन कपड्यावरती अस्तर जॉईंट करायचं आहे। तर बघा मी काय सांगत असते नेहमी, ज्यावेळी आपले दोन पार्ट असतात त्यावेळी ते अगोदर समोरासमोर ठेवून व्यवस्थित सेट करून घ्यायचे आणि मग अस्तर जॉईंट करायचं, जेणेकरून ते एकाच बाजूकडचे बनायला नको किंवा एक उलटा एक सरळ असा पण बनायला नको। तर हा कुठलाच प्रॉब्लेम नको आहे आपल्याला, म्हणून मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असते की पार्ट आपल्याला फ्रंटचा समोरासमोर ठेवून बनवायचे। बघा दोन कटोरी असतात, दोन साईड पार्ट असतात, योगपट्टी असेल तर त्या पण दोन असतात, तर हे सगळे पार्ट समोरासमोर ठेवूनच बनवायचे आपल्याला। आता याचा गळा मी कट करून घेते, इथं साईडचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून काढायचं आहे। सेम असाच दुसऱ्या बाजूला सुद्धा तुम्ही अस्तर जॉईंट करून घ्या। बघा मी एक दाखवलेला आहे, एक मी करून घेतला। आता याला अस्तर जॉईंट झालं, आता आपण कटोरीला पण करूयात। तर हा आहे कटोरीचा मेन कपडा, त्याच्यावर ठेवायचा आहे अस्तर। अस्तर ठेवताना बघा मी काय केलं, समोरासमोर ठेवला अगोदर आणि मग जॉईंट करते, त्यामुळे अस्तर जोडण्याची पद्धत माझी कधीही चुकणार नाही, अजिबात इथे गडबड होणार नाही। नवीन लोकांचा बघा हा प्रॉब्लेम भरपूर होतो, एकाच बाजूकडचे दोन्ही पार्ट बनतात, नाहीतर काय होतं एक उलटा एक सरळ बनतो, कारण गडबड असते। कधी एकदा ब्लाऊज कंप्लीट करून आपण बघतोय असं झालेलं असतं, पण गडबड करू नका, सावकाश स्टेप बाय स्टेप जावा, ब्लाऊज खूप छान बनेल तुमचा पण। दोन्हीचं अस्तर झालं आहे जॉईंट करून। आता मी याला इथे बघा कटोरी जोडून घेते। आता ही कटोरी जोडताना काय करायचं आहे आपल्याला, कमरेच्या बाजूकडून जोडायची आणि मुंढ्याच्या बाजूकडे जॉईंट करायची। आता कटोरीची आपण अर्धा इंच उंचीसुद्धा इथे वाढवून घेतलेली आहे, कमी पडते बऱ्याच जणांना, पण थोडी अर्धा इंच कमी पडली तर काही एवढं तरी फरक नाही पडत, कारण आपण पुढचा मुंडा अजून कट केलेला नाही। कटोरी जॉईंट केल्यानंतर आपण पुढचा मुंडा कट करतो, तर त्या मापानेच आपल्याला कटोरी जोडायची आहे, ओढाताण करायची नाही। हलक्या हाताने कटोरीच्या राऊंड शेपनुसार कपडा फिरवत कटोरी जोडायची। दोन्ही बाजूकडची मी कटोरी जोडून घेतलेली आहे। आता इथे बघा आपण काय करायचे, जे आपण एक्स्ट्रा अस्तर कट करून ठेवलेलं आहे ना पॅडसाठी, त्याची कटोरी पण जोडून घेऊयात। त्याचं पण बघा मी काय केलं, समोरासमोर ठेवून अगोदर पार्ट सेट केले आणि मग मी आता कटोरी याची जॉईंट करत आहे। तुम्ही पॅडेड ब्लाऊज नसाल बनवाल तर इथून पुढे तुम्ही जाऊ शकता, एवढा भाग स्किप करा जर तुमच्या ब्लाऊजला पॅड नसतील तर, आणि असतील तर हा पण पॅड बघा। हा ब्लाऊज तुम्ही पॅडेड बनवा, विदाऊट पॅडेड बनवा, पद्धत हीच राहणार आहे। आता बघा हे दोन्हीचं अस्तर जॉईंट झालं, याच्यावरती मी मार्किंग करते खालून 3.5 इंचावरती दोन्ही बाजूकडे, कारण इथे आपला पॅडचा सेंटर पॉईंट येणार आहे। काय करायचं, हे पॅड घ्यायचं आहे, याला पण अधिक चिन्ह मार्किंग करायचं आहे असं फोल्ड करून, यामुळे आपल्याला याचा सेंटर मिळतो। बघा असं सेंटर दोन्हीचा काढून घ्यायचा आहे। पॅड अगदी चांगल्या क्वालिटीचे वापरायचे आहेत तुम्हाला, अगदी असे सॉफ्ट मऊ असतात ते नका वापरू, नॉर्मल असतात तर व्यवस्थित ते वापरू शकता तुम्ही, जेणेकरून त्या पॅडचा थोडासा उभारपणा आपला दिसला पाहिजे ब्लाऊजमध्ये। आता हे पॅड मी काय केलेलं आहे, याच्यावर ठेवलं मार्किंगच्या वरती आणि सेंटरपर्यंत मी याला शिलाई करून घेतली आहे बघा, आणि याला असं सरळ केलं। मी दुसरा पण दाखवते बघा, जो पार्ट आपण जॉईंट केला आहे कटोरीची त्याच्या उलट्या बाजूकडे मी हे बसवते, जे मार्किंग केलं आहे आपण तिथून वरती
हा पॅड ठेवला आहे आणि पॅडच्या सेंटरपर्यंत मी शिलाई देऊन घेते आणि शिलाई केल्यामुळे पॅड अगदी कमी वेळेत तयार होतात, बसवून वेळ लागत नाही आणि फिनिशिंग चांगलं येतं, हलत नाहीत, लूज पडत नाहीत. दोन्ही पॅड आपले बसवून झाल्यानंतर याच्यावरती आपलं मेन पार्ट जो आहे तो ठेवायचा. बघा मी कसा ठेवला आहे त्या पद्धतीने ठेवा आणि याला सगळीकडे अशी शिलाई देऊन जो काही बाजूचा एक्स्ट्रा कपडा असेल थोडंसं मागे पुढे झालं तर कट करायचे, पण मेन जो कपडा असेल त्याला कट करायचं नाही. जो आपण वरून अस्तर जोडतोय ना तो भाग सांगते. तर शक्यतो जोडताना व्यवस्थितच जोडा की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला कटिंग करावं लागणार नाही, कारण हे आपल्या आता परफेक्ट माप आहे, एक्स्ट्रा काहीही नाही, हे लक्षात ठेवा. बघा जिथल्या तिथं सगळे माझे पॉईंट आलेले आहेत, मुंढ्यातला, त्यानंतर कमरेतला, गळ्याचा, कुठेही काही एक्स्ट्रा झालेलं नाही. अशा पद्धतीने तुम्ही पण बसवून घ्या, गडबड अजिबात करू नका. आणि बघा परफेक्ट आपला हा पॅड बसला गेलेला आहे. सेम असंच मी दुसरा पण तयार करून घेते. आता दोन्ही तयार झाले, पण आपण याचा पुढचा मुंडा अजून कट केला नाही, तो विसरला. ठीक आहे, तर काय हरकत नाही, हे दोन्ही एकावर एक पार्ट ठेवायचेत. दोन्हीची सरळ बाजू आत ठेवायची किंवा बाहेर ठेवायची, एकाच बाजूकडे कुठेतरी ठेवा आणि असं मार्किंग करून याला कट करून घ्या. फक्त अर्धा इंचाची गोलाई कट करायची, जास्त कट करायची नाही, नाहीतर काय होईल, खेचल्यासारखा तिथला पार्ट दिसतो. फक्त अर्धा इंचाचीच गोलाई कट करायची. आता कटिंग केल्यामुळं इथला भाग थोडा ओपन झाला, तर मी याला शिलाई करून बंद करून घेते. त्यानंतर कमरेत सुद्धा क्रॉस कटिंग करायचं आहे. बघा आपण पाठीमागच्या भागाला केलेलं होतं ना टक्स दिल्यानंतर क्रॉस कटिंग, सेम ते इथे सुद्धा करायचं. जर नाही केलं ना तर मग फ्रंट पार्टची उंचीचं माप वाढेल फिटिंगच्या बाजूकडे, बाहीतले जॉईंट आपले सेम येणार नाहीत, खालीवर होतील. तर हे असले प्रॉब्लेम होतात, तर हे पण कटिंग करायचं आहे. आता हे कटिंग झालं आपलं व्यवस्थित. इकडे थोडंसं अस्तर बाहेर आलं तर मी त्याला कट करून काढलं. आता थोडा हा पुढचा जो भाग आहे ना तो मला तिरका दिसतोय बघा, अर्धा इंच, तर याला पण मी जरा कट करून लेवल करून घेते अशा पद्धतीने. हे तसं आपल्याला दिसलं तरच हे कटिंग करायचं, नाहीतर नाही केलं तरी चालेल. आता बघा व्यवस्थित दिसत आहे लाईन. आता आपण याला काय करायचं आहे, हुक आणि आयपट्टी जोडायची आहे. आता मी इकडे हुक पट्टी जोडतीये, तर ही पट्टी जोडताना सरळ बाजूकडून जोडायची आणि उलट्या बाजूकडे फोल्ड करायची. हुकपट्टी याच्या उलट असते आयपट्टी. आयपट्टी आपण काय करतो, उलट बाजूकडून जोडतो, सरळ बाजूकडे फोल्ड करतो. पण हे कशासाठी बघा, जर आपण मशीनवरती आय करणार असेल तरच ही पद्धत वापरायची असते, नाहीतर दोन्ही पट्ट्या आतमध्ये फोल्ड केल्यात तरी पण चालतील, पण त्याच्यासाठी आय तुम्हाला हाताने करावे लागतील, जसे आपण जे दोऱ्याचे विणून बनवतो ना ती पद्धत. बघा मी याला मशीनवर बनवणार आहे आय, तर मी याला उलट बाजूकडूनच बसवणार आणि सरळ बाजूकडे मी ही पट्टी फोल्ड करणार. आता माझ्याकडे कापड बरंच कमी पडलं, खूप जॉईंट देऊन हा ब्लाऊज मी तयार करते, तर मी इथं अस्तरचीच पट्टी घेतली जोडण्यासाठी. पण तुमच्याकडे कापड शिल्लक असेल तर मी नेहमी सांगते आय पट्टीसाठी ब्लाऊजचा मेन कपडा वापरायचा, अस्तर नाही वापरायचं कधीच. ह्या दोन्ही पट्ट्या तयार झाल्या, लावून उंची चेक करायची एकदा. बघा खालीवर झाली असेल, थोडंसं आयपट्टी लावल्यानंतर कापड लांबलं जातं, जर असं होतं कमी जास्त, तर ते कट करून लेवल करायचं. लेवल असेल तरच मग याला कंबरपट्टी जॉईंट करायची आहे. लेवल करायच्या अगोदर करू नका, नाहीतर मग काय होईल, पार्ट आपले खालीवर होतील. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी ही पट्टी जॉईंट केली. त्यानंतर पुढून फोल्ड केली आणि इथे दाब शिलाई देऊन घेते. ही दाब शिलाई देऊन झाल्यानंतर आतमध्ये पट्टी फोल्ड केली आणि याच्या किनारीला शिलाई देऊन घेते अशा पद्धतीची. सेम याच पद्धतीने आपण इकडे पण पट्टी लावून घेऊयात, अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून. बघा खूप छान फिनिशिंगमध्ये मी याचा ब्लाऊज तुम्हाला दाखवते. अगदी बारकावे सुद्धा सांगत असते ब्लाऊजचे, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत जा, म्हणजे तुम्हाला पण कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. कसं आहे, एकदा त्या टिप्स कळल्या की आपण प्रत्येक ब्लाऊजला त्या फॉलो करू शकतो, आपल्याला ती आयडिया मिळून जाते आणि मग आपल्याला कुठलेच प्रॉब्लेम येत नाहीत. जरी प्रॉब्लेम आला तरी आपल्याला काहीच अवघड वाटत नाही, ते आपण लगेच सॉल्व्ह करू शकतो. पण त्या आयडिया आपल्याला माहीत असायला पाहिजेत. बघा इथे मी काय केलं, उंची पुन्हा एकदा चेक केली बरोबर आहे का. जर असेल तर ठीक आहे, नसेल तर लेवल करून घ्या, थोडंसं खालीवर होत असतं, आणि मगच पायपिंग करा. पायपिंग करायला इथे मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि सरळ बाजूकडून 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन ही पट्टी जॉईंट करायची आहे. ही पट्टी क्रॉसमध्ये कट केलेली आहे, 1.5 इंच याची साईज आहे. पट्टी बाहेरच्या बाजूकडे करून आपल्याला काय करायचं आहे,
आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि याच्यावरून एक शिलाई द्यायची. हवं तर एक दाब शिलाई देऊन मग आतमध्ये फोल्ड केली तरी पण चालेल, नाहीतर मग असं फोल्ड केलं तरी चालेल. अगदीच तुम्हाला पायपिंग करायला जमत नाही, नवीनच आहात, तर मात्र तुम्ही एक दाब शिलाई देऊन घ्या. दाब शिलाई देताना आतलं मार्जिन पट्टीच्या खाली असायला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. दाब शिलाई दिल्यानंतर पट्टीचं जे फिनिशिंग आहे ना गोटचं ते एकदम छान येतं. पण आता मला प्रॅक्टिस आहे म्हणून मी डायरेक्ट केलं आहे फोल्ड. आता काय नाही, सिंपल आपल्याला याच्यावरती पायपिंग काढत शिलाई करून घ्यायची आहे. आता ह्या पट्टीचं तुम्ही पायपिंगच केलं पाहिजे असं नाही, तुम्ही याचं पट्टी गोट पण करू शकता, नाहीतर पायपिंगही करू शकता. जे तुम्हाला आवडेल ते इथे करा. दोन्ही यामध्ये बनलं जातं. पायपिंगची साईजसुद्धा जेवढी छोटी मोठी हवी तेवढी इथे बनली जाते. मी दुसऱ्या बाजूकडे हेच पायपिंग करून घेतलेलं आहे. आता आपण ब्लाऊजचे शोल्डर जॉईंट करूयात. शोल्डर जॉईंट करण्यासाठी मी नेहमी सांगते, गळ्याच्या बाजूकडून पार्ट मिळवून ठेवा. बाहीच्या बाजूकडे जे काही कमी जास्त होईल ते आपण कट करून काढत असतो, ठीक आहे. तर डबल शिलाई करायची आहे शोल्डरसाठी. सिंगल शिलाईमध्ये कधीच शोल्डर बाही जॉईंट करायची नाही. इकडे पण सेम असंच आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत. बघा पॅड किती छान फिनिशिंगमध्ये बसलेले आहेत याचे. खूप छान हा ब्लाऊज फिटिंगला सुद्धा बसला कस्टमरचा. ब्लाऊजचा व्हिडिओ तयार करून खूप दिवस झाले. दिवाळीतला हा ब्लाऊज आहे, पण याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर करते. तर बघा इकडे आपल्याला ह्या दोन्हीची शोल्डर पट्टी सेम करायची. त्याच्यासाठी मी एकावर एक दोन्ही ठेवते. तुम्हाला हे सोपं वाटत असेल तर अशा पद्धतीने करा, नसेल तर मेजर टेपने दोन्हीचं सेम करून मार्किंग करून मग कटिंग करा, ठीक आहे. आता मी हे दोन्ही सेम करून घेतलं शोल्डर पट्ट्या दोन्हीच्या. आता आपण याची बाही जॉईंट करूयात. बाही जॉईंट करण्यासाठी तुम्हाला बाहीचा सेंटर काढावा लागेल आणि तो सेंटर तुम्हाला ठेवायचा आहे शोल्डर जिथे जॉईंट केलेलं आहे तिथे. आणि साईडने जरी बाही जोडली ना तरी चालेल, कारण बघा जेवढी कमी जास्त वाटते तेवढे आपण प्लीट्स घेऊ शकतो. जास्त झालं तर, कमी पडलं तर एखादी प्लीट्स त्याच्या आपण काढू शकतो. म्हणून मी अशा पद्धतीने जोडते. मी सेंटर एक लॉक केला आहे त्याचा. आता साईडने बाही बसवत चालली आहे. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन ही बाही बसवायची. बघा एक चून पडेल एवढं कापड होतं, तरी ते मी तेवढी चून टाकली आणि बाही अशी बसवून घेतली. सेम असंच आता दुसऱ्या बाजूकडे पण करायचं आहे. आता इथं मी पकडते आणि ते मला समजेल, एक अंदाज येईल की प्लीट्स घ्यावी लागते का काढावी लागते. तर काही नाही, व्यवस्थित एक इथे पण प्लीट्स बसली. आता हे पण मी ते जोडून घेतलं. एक बाही दाखवणार आहे, अशीच तुम्हाला दुसरी तयार करून घ्यायची आहे. डबल शिलाई करून घ्यायची, मी नेहमी सांगते बाहीला. आता आपण या बाहीचा गोट केलेला नाही, आपण त्याची किनार काढून ठेवली आहे. तर ही आहे त्याची किनार. आता किनारची लांबी तेवढी वाढवावी लागणार आहे, कारण लांबीला कमी पडेल आपल्याला घेरसाठी. बघा एवढाचा तुकडा आहे. मी अगोदर त्याचे 2 भाग करून घेतले. तर याला मी अगोदर इथे काय करते, अगोदर लांबी वाढवून घेतली तरी चालेल आणि मग फोल्ड करून एक शिलाई देऊन घ्या. तुमच्याकडे पण अशीच बारीक किनार असेल तर ही बाही तुम्ही बनवू शकता. बघा याची मी लांबी जॉईंट देऊन वाढवून घेतली जेवढी मला पाहिजे तेवढी. आणि ही सेंटरपासूनच बसवते, कारण थोडंसं काठ कमी आहेत म्हणून. तर बघा काय करायचे, सरळ बाजूकडून ही जी पट्टी ते बसवते अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी अशा पद्धतीने. आणि ही सिंपल आपल्याला फोल्ड करायची आहे. आता फोल्ड पूर्ण नाही करायची आहे, फक्त ते मार्जिन आतलं इथे असं कवर झालं पाहिजे, कारण वरून ही पट्टी आपल्याला दिसायला हवी. एवढंच फोल्ड करून आपल्याला बसवायची आहे. बघा खूप सुंदर ही अशी पट्टी दिसते. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. लहान मुलींच्या फ्रॉकला सुद्धा अशा पद्धतीने पफ बाही केली जाते, ब्लाऊजला केली जाते. तर घातल्यानंतर याचा लुक खरंच खूप छान येतो, थोडासा युनिक पॅटर्न दिसतो आपल्याला पण. तर अशा पद्धतीने मी दुसरी पण तयार करून घेतली. एक दाखवली आहे, नसेल समजलं तर रिपीट करून बघा, खूप सोपी आहे लावण्याची पद्धत. पट्टीचं कसं आहे, तुम्ही आतून फोल्ड करून लावली तरी चालेल, बाहेरून आत फोल्ड केली तरी चालेल, कारण पट्टी बनणार आहे तेवढीच, ठीक आहे. तर अशा पद्धतीने दोन्हीची झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, मी याचा राऊंड बाहीचा चेक करते आणि एक्स्ट्रा जे काही कापड आहे ते कट करून काढते. तर राऊंड किती आहे माझ्या बाहीचा, 6.5 इंच प्लस 1.5 इंचाचं मार्जिन होतं याच्यामध्ये. हां, मग तेवढं ठेवून मी बाकीचा जो राऊंड आहे तो कट करते. बघा अशा पद्धतीने कापड थोडंसं फुगाबाईमध्ये एक्स्ट्राच असतं, पण ते आपल्याला मग मोजून नंतर कट करायचे जोडल्यानंतर, कारण जोडायच्या अगोदर ॲक्युरेट कटिंग केलं तर मात्र मग पुरत नाही कापड म्हणून.
आता हे कटिंग झालं. आता बॅकचा आपल्याला सेंटर काढायचं आहे फोल्ड करून, कारण हा ब्लाऊज सरळ बाजूकडून अगोदर आपण जॉईंट करणार आहे. बघा कमरेतलं फिटिंग आपलं एकदम बरोबर येत असतं. अशा पद्धतीने फिटिंग केलं की सेंटरपर्यंत हुकपट्टी ठेवायची आणि साईडला कमरेमध्ये बघायचं कमी जास्त किती होते. जो भाग जास्त आहे तोच कट करायचा. शक्यतो बॅकचाच होतो, फ्रंट होत नसतो कधी. अशा पद्धतीने आपल्याला याला कट करायचे. इकडे पण तसंच. जास्त होत नाही, साधारण 1/2 इंचाचा फरक पडतो, पण तेवढं पण आपण लूज नाही ठेवायचं. ते कट करून काढायचं. दोन्ही बाजूकडे शिलाई द्यायची. आईपट्टी आपली एक्स्ट्रा आहे ती मात्र तुम्ही सेंटरच्या पुढे ठेवा आणि मग ब्लाऊज जोडा, तेवढं लक्षात ठेवा. आता झालेलं आहे आपलं हे काम. आपण ब्लाऊजचं फिटिंग करणार आहे. त्यासाठी ब्लाऊज उलटा करायचा आहे आणि मग काय करायचं आहे, दोन्ही बाजूकडे अगोदर एक एक शिलाई देऊन घ्यायची. कारण बघा आपण सरळ बाजूकडून फोल्ड करून याला उलटं केलं आहे तर ब्लाऊज फुगलेला असतो बघा इकडे. असं व्यवस्थित आपल्याला त्याची घडी सापडत नाही, म्हणून एक शिलाई देऊन ह्याला अगोदर सेट करून घ्यायचं. म्हणजे आपण फिटिंगचं माप टाकायला पण सोपं जातं. आजचा ब्लाऊज कसा वाटला मला नक्की सांगा. खूपच सोप्या पद्धतीमध्ये मी दाखवलेलं आहे. त्याचबरोबर ब्लाऊजचं पेपर पॅटर्नची ऑर्डर द्यायची असेल तर मला व्हॉट्सॲप करा. स्क्रीनवरती जो नंबर चाललेला आहे त्याच्यावरती. आता इथे बघा काय करायचं आहे आपल्याला, कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे. तो किती होता, 7 इंच. ठीक आहे. छातीचा चौथा भाग प्लस लूजिंग 9.5 इंच होतं आणि इथे बाहीचा राऊंड किती होता आपला, 6.5 इंच. तीनही पॉईंट घेतल्यानंतर तीनही जॉईंट करायचे आणि यावरून शिलाई करायची. त्याचबरोबर याच्या साईडला आणखीन एक्स्ट्रा 3 शिलाई करून घ्यायच्या आहेत 1/2 इंच मार्जिनच्या. म्हणजे हा ब्लाऊज आपला पूर्ण होतो. आता या ब्लाऊजला पाठीमागे नॉट लावून घेणार आहे मी आणि मग आपला ब्लाऊज हा कंप्लीट होईल. नॉट मी यामध्ये दाखवलेलं नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने तयार करून घ्या, कारण ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. सेम माप टाकायचे फिटिंगचं बघा. 9.5 चौथा भाग, 6.5 बाहीचा अर्धा भाग आणि त्यानंतर इकडे ही लाईन 7 इंच राऊंड आहे बाहीचा, म्हणजे टोटल 14. थोडंसं बोलताना मागे पुढे माप होते पण ठीक आहे. 14 इंच राऊंड आहे. तुमचा कमी जास्त असू शकतो, त्या पद्धतीने तुम्ही टाका. इकडे पण आपल्याला मार्जिनची शिलाई देऊन घ्यायची आहे, एक्स्ट्रा शिलाई द्यायच्यात ह्या. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज पूर्ण झाला. या ब्लाऊजच्या व्हिडिओमध्ये कोणता पार्ट राहिला असेल, कोणता समजला नसेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता बघा. आणि पेपर पॅटर्न जर हवे असतील तर तुम्हाला मला व्हॉट्सॲपला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तिथे तुम्हाला सगळी डिटेलमध्ये माहिती मिळून जाईल. बघा अशा पद्धतीने हा ब्लाऊज आपला पूर्ण झाला, खूप छान फिनिशिंगमध्ये आणि घातल्यानंतर फिटिंगलासुद्धा कस्टमरला खूप सुंदर बसला. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा आहे पफ बाही. तुम्हाला अगदी हाच पॅटर्न जरी पाहिजे असेल बाहीचा, त्यानंतर ब्लाऊजचा, बॅकनेकचा सेम पॅटर्न पाहिजे असेल तर तो देखील तुम्हाला मिळून जाईल. त्यासाठी तुम्हाला मला व्हॉट्सॲप करायचं आहे आणि तुमची ऑर्डर कन्फर्म करायची आहे. सिंगल पॅटर्नसुद्धा तुम्ही ऑर्डर नक्की करू शकता. बघा खूप छान पद्धतीने मी याला तयार केलेलं आहे. कमेंट करून नक्की सांगा यानंतरचा कुठला व्हिडिओ बघायला आवडेल ते. चला मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.